जर तुमचे मुलांची स्कॉलरशिप मधनं हा सगळा पैसा खर्च केलाय, मग काय यांना अधिकार पोचतो मिरवण्याचा? इकडच्या कलेक्टरला, इकडच्या एसपी ला काय अधिकार आहे? स्तंभावरच्या तुमच्या पूर्वजांची नावं वाचा, त्यांचं योगदान काय ते वाचा. ब्राह्मण स्वतःला बौद्ध म्हणून सांगतायत, केंद्रात बहनजी आणि राज्यात बाळासाहेब, असं का आपण करू शकत नाही? जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, मी आता भीमा कोरेगाव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी राजरत्न आंबेडकर साहेब या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, आपण अभिवादन करायला काय सांगा? आज 208वा शौर्य दिन आहे. आजच्याच दिवशी जी या ठिकाणी लढाई, संघर्षाची, स्वाभिमानाची, अस्तित्वासाठी जी लढाई गेली, आज त्याला 208 वर्ष पूर्ण होत आहेत. तरुण आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसतोय. बाबासाहेबांनी आम्हाला हा मार्ग दाखवला, आमचा इतिहास आम्हाला दाखवून दिला. पण आज हा तरुण कुठेतरी म्हणजे ज्या ठिकाणातनं बाबासाहेबांनी आम्हाला बाहेर काढलं, जातीतून बाहेर काढलं, आज तो तरुण पुन्हा जातीत जाताना दिसतोय. मी मागच्या 2-3 दिवसापूर्वी एक रील टाकली होती की बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आहे की मला तो कोणताही व्यक्ती प्रिय नाही जो जातीचा अभिमान करतो, जो जाती अभिमान बाळगतो. आज आमची तरुण एक महार, लाखोटार, एक महार, एवढ्यांची हार असं म्हणत ते पुन्हा महारकीमध्ये घुसायची तयारीमध्ये दिसत आहेत. बाबासाहेबांनी आम्हाला त्यातनं बाहेर काढलं आणि बुद्धाचा धम्म दिला. हा धम्म आज 138 देशांपर्यंत हा धम्म नेऊन पोहोचलेला आहे. म्हणजे ज्या लोकांचा बौद्ध धम्माशी काही घेणं देणं नाही, ती लोक अभिमानानं मी बौद्ध आहे म्हणून जगात सांगतायत. पल्लवी जोशी असेल, तुमची नीता अंबानी असेल, तो अजून एक विवेक अग्निहोत्री आहे, विवेक अग्निहोत्री म्हणून आहे. ही ब्राह्मण स्वतःला बौद्ध म्हणून सांगतायत आणि जे स्वतः नागवंशी आहेत. या स्तंभावर फुलं काढल्यानंतर एक एक नाव तुम्ही त्याच्यावर झूम करून दाखवा. एकाच्याही नावाच्या पुढे महार लिहिलेलं नाहीये, प्रत्येकाचं नाव नाग लिहिलेलं आहे. बाबासाहेबांच्या वडिलांचं स्वतःच त्यांचं नाव रामनाक आहे रेकॉर्ड मध्ये, आजोबांचं नाव मालनाक आहे. मग राम महार किंवा माल महार असं का लिहिलं नाही? कारण महार ही आमची ओळख नाही. आम्ही नागवंशीय लोक आहोत ज्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हा अफगाणिस्तान पर्यंत जाऊन केलेला, अशी आम्ही लोक आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला आमची ओळख करून दिली की महार, मातंग, चांभार, ढोर ह्या ओळखी घेऊन गेलात तर जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही. आणि म्हणून बौद्ध म्हणून ओळख निर्माण करा, जेणेकरून विश्वामध्ये तुमची ओळख निर्माण होईल. आज आम्ही विश्वातली ओळख पुसतोय आणि साधी गल्लीतली पण ओळख आमची आज राहिलेली नाही. आणि म्हणून मी या तरुणांना आव्हान करेन की केवळ त्या स्तंभाला नतमस्तक होऊ नका, त्या स्तंभावरच्या तुमच्या पूर्वजांची नावं वाचा, त्यांचं योगदान काय ते वाचा आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कामी लागा. सम्राट अशोकानं आपली लहान लहान मुलं बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला दिली. आज त्याच देशामध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर लोकांचा प्लान असतो की मी रिटायर झाल्यानंतर बौद्ध धम्माचं काम करीन. डायबिटीज झाल्यानंतर, हार्ट प्रॉब्लेम झाल्यानंतर लोक बौद्ध धम्माचं चळवळ हातात घेत आहेत. अशा पद्धतीत बाबासाहेबांनी जी इच्छा, अपेक्षा व्यक्त केली की माझी लोक बौद्ध धम्मासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार होतील, अशा अवस्थेत आम्ही कशा पद्धतीने बाबासाहेबांचं विजन पूर्ण करणार आहोत. आणि म्हणून आम्हाला त्या पद्धतीने कार्य करणं गरजेचं आहे. सर, आपण दरवर्षी येतो, लाखोंचा जनसमुदाय असतो, इथल्या विकासाबद्दल काय सांगा? इथला विकास याच्याबद्दल मी 1-2 दिवसामध्ये माझ्याकडे डॉक्युमेंट्स आल्यानंतर सगळी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाकडे देणार आहे. जितकेही तुम्ही आजूबाजूला व्यवस्था बघताय, पाहिजे तर हा स्तंभ असेल, फुलं असतील, शौचालय असतील, बसेस असतील, पोलीस असतील, यातला एकही रुपया भारत सरकारनं किंवा महाराष्ट्र शासनानं खर्च केलेला नाहीये. हा सगळा पैसा सामाजिक न्याय विभागाने इथे खर्च केलेला आहे. सामाजिक न्याय विभागानं खर्च केलाय, मग तो किती कोटीचा असो, प्रत्येकाची स्कॉलरशिपचा पैसा इथे वळवलेला आहे. मग हा जर महाराष्ट्र शासनाला गौरवशाली दिन वाटतो, ही महाराष्ट्र शासनाचे वर कर्मचारी बसलेले आहेत,
काय अधिकाराने यांना वर बसण्याचा अधिकार आहे? जर तुमचे मुलांची स्कॉलरशिप मधनं हा सगळा पैसा खर्च केलाय, मग काय यांना अधिकार पोचतो मिरवण्याचा? इकडच्या कलेक्टरला, इकडच्या SP ला काय अधिकार आहे? आमच्या स्कॉलरशिपचा पैसा घेऊन तुम्ही तुमची साधं टूथब्रश आणि पेस्ट पण तुम्ही तुमच्या पैशानं आणत नाही, ते आमच्या पैशातनं तुम्हाला दिली जाते. गणपतीची मिरवणूक असेल, नवरात्रीची व्यवस्था असेल, त्यावेळेस महाराष्ट्र सरकार पोलीस बंदोबस्त करते. जसं तुम्ही तुमच्या खात्यातनं पैसा खर्च करता, तसं या कार्यक्रमाला का खर्च करत नाही? तो सामाजिक न्याय विभागाचा पैसा का वापरला जातो? सामाजिक न्याय विभागाचा पैसा तर वापरला जातो, परंतु एवढा पैसा निधी वापरून सुद्धा इथं कायमस्वरूपी शौचालय नाही, इथं पाण्याची सोय नाही, इथं आलं तर कोणी बसायला बाकडे नाहीत. याबद्दल काय सांगा? नाही, गैरसोय तर आहेच. वरतून आमचाच पैसा वापरून आमच्याच लोकांना त्रास दिला जातो. आमच्याच लोकांना 4-4 किलोमीटर पायी चालवायला भाग पाडलं जातं आणि म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी असतील, बाबासाहेबांवर भाषणं करतायत, बाबासाहेबांचं विजन आम्हीच पूर्ण करतोय असं आणतायत. मग त्यांना हे दिसत नाही का? आणि म्हणून त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये किती खर्च झालाय हा RTIच्या माध्यमातून मागून त्या पद्धतीने जन आंदोलन उभं करण्यात येईल. लाखोंचा जनसमुदाय येतो आणि जवळपास इथं 90-95% लोक मतदार आहेत. तर हे जे मतदार जे आहेत याचं कन्वर्ट होत नाही. काय सांगाल त्याबद्दल? नाही, पॉलिटिकली आज बघायला गेला तर रिपब्लिकन चळवळीचं आणि त्याच पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडी आहे. मी प्रत्येकाला सांगणार आहे की आज ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी मुवमेंट उभी केलेली आहे, त्या पद्धतीने आज RPIचा आज कोणतेही फ्रॅक्शन्स आपल्याला दिसत नाहीये आणि म्हणून समाजानं इथे तिथे जाण्याऐवजी एकाच नेत्याच्या मागे खंबीरपणानं उभं राहणं आज गरजेचं आहे. मी तर काही पॉलिटिकल मुवमेंटमध्ये हस्तक्षेप करत नाही आणि पॉलिटिकल मेसेजही मला देता येत नाही, कारण माझे सगळीच लोक ही नॉन पॉलिटिकल आहेत, त्यामुळे मला पॉलिटिकल भाष्य करता येत नाही. परंतु माझी एक इच्छा राहील की ज्या पद्धतीने BJP एक स्टेटमेंट देते की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, मग जर असं BJP आणि RSS जर स्टेटमेंट देत असेल तर मग आपण केंद्रात बहनजी आणि राज्यात बाळासाहेब असं का आपण करू शकत नाही? म्हणून त्या पद्धतीने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.